बातमी महाराष्ट्रातील बीडमधली बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले। या प्रकरणी कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली असून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद सुरू आहे। या चौघांनाही पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले होते। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सुमारे 1 तासांपासून अद्यापही चर्चा सुरू आहे। बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडे मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत आणि काही क्षणांपूर्वीची अपडेट अशी आहे की या दोघांमधली बंद दाराआडची चर्चा संपून धनंजय मुंडे अजित पवार यांच्या इथून बाहेर पडले आहेत। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय। सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येते। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच ते अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले। सुमारे 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली आणि मग धनंजय मुंडे हे अजित पवार यांना भेटून बाहेर पडले। आपल्याला एकच सांगतो की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना नवीन वर्षाच्या दादा आज प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज दादांकडे आलो आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची त्याबाबतचं सर्व आत्तापर्यंत जे कामकाज मी हाती घेतलेले आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः दादांना आज संबंध डिपार्टमेंटचा रिव्ह्यू त्यांच्यासमोर मांडला आहे। धन्यवाद। त्यामुळे मी आज पदभार स्वीकारला। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय माझ्याकडे देण्यात आलं आहे। त्याचा मी काय काय कामं हातात घेतले ते याचा अहवाल देण्यासाठी मी अजित पवार यांची भेट घेतली। नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असं म्हणून धनंजय मुंडे इथून निघून गेले। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, या व्यतिरिक्त एकही शब्द बोलले नाहीत धनंजय मुंडे। अगदी बरोबर आहे। खरं तर गेले काही दिवस सातत्यानं धनंजय मुंडे आहेत तरी कुठे असा प्रश्न विचारला जात होता। आज अखेर धनंजय मुंडे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी आले होते आणि ते बाहेर पडत असताना त्यांच्याशी जेव्हा प्रसारमाध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की मी माझ्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या याचा जो काही आढावा आहे तो आढावा सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो। त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही मुद्द्यांवर ते बोललेले नाहीत आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणावर चूप राहणं किंवा गप्प बसणं योग्य समजल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर अचानक सर्वच प्रसार माध्यमांना बरेच प्रश्न विचारायचे होते परंतु कुठल्याही प्रश्नाला उत्तरं न देता धनंजय मुंडे हे प्रसार माध्यमांना चुकवून त्या ठिकाणून निघून गेल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला। जोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी पदावर राहू नये अशी मागणी धस यांनी केली। धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं त्यांचं आग्रही म्हणणं आहे। सातपुडा बंगल्यावर बैठका झाल्या असून मला त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं
जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. बीड प्रकरणी राज्यपाल स्वतः लक्ष घालणार असून त्यांनी तसं आश्वासन दिल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. धनंजय मुंडे यांनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते. बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड झाले पाहिजेत. आम्ही घटनात्मक पद्धतीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागतोय असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. वाल्मिक कराडला कलम 302 मध्ये आरोपी करा आणि सरकार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तर चौकशी अधिकारी आरोपीच्या जवळचे असून या प्रकरणाला जातीपातीचं राजकारण करू नये असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्त्वाची केली की या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते. लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. मग आताचं सरकार म्हणा किंवा अजितदादा म्हणा का संरक्षण द्यायला लागले धनंजय मुंडेंना? धनंजय मुंडेंनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सुद्धा आम्ही विनंती केली. संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही. आम्ही कॉन्स्टिट्यूशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून, आमची आजची मागणी नाही आहे. याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे. चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे. आणि तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सुई, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या 2 मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. यासोबतच मुलुख महाराष्ट्रमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.